मुंबईला मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलेला होता। त्यानंतर जालन्यात सुद्धा अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या चेंबरवरील ढापे उघडे असल्याचे प्रत्यक्ष दिसून आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर जालना शहरातील बस स्थानक ते मामा चौक या रस्त्यावरील हा मुख्य चौक आहे आणि या चौकातीलच हे जे चेंबर आहे ते पूर्णपणे उघडं असल्याच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं। आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की हे चेंबर या ठिकाणी पूर्णपणे उघडं असल्याच्या स्थितीमध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळालेलं आहे। नेमकं हे चेंबर किती खोल आहे आणि किती रुंद आहे याचं सुद्धा आता अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। आपण या ठिकाणी हेच एक चेंबर उघडं नाही तर त्या साईडचं सुद्धा चेंबर जे आहे ते पूर्णपणे उघडं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आपण पाहू शकतो की जालना शहरातला हा एक मुख्य आणि महत्त्वाचा चौक मानला जातो आणि या चौकातून दररोज शेकडोच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते। त्याशिवाय शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणावरून ये जा करत असतात। मात्र या ठिकाणी हे चेंबर जे या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो की पूर्णपणे उघडं असल्याच्या स्थितीमध्ये हे चेंबर आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे तुमचं? माझं नाव आहे प्रशांत डोली, मी सुरक्षा अधिकारी आहे, स्टेट लेवल बॉक्सर पण आहे। प्रत्येक टायमाला मी बघितलं, मी पुष्कळ वेळा हे असं ओपन आहे, याला अनसेफ कंडिशन आहे। अनसेफ कंडिशनमध्ये मला हे सांगायचं आहे की ट्रॅफिक पोलीसवाले असले किंवा नगर परिषद असले, महानगरपालिका असले, त्यांना प्रत्येक टायमाला ऑनलाईनमध्ये मी पूर्ण टाकलेलं आहे, तरी पण त्याला काय रिकवर झालं नाही काय। आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की सडनली काही रात्री अपघाते खूप पाऊस पडलं, हे पूर्ण भरलं तर मग कळणार नाही माणसाला की हे साईडला अनसेफ कंडिशन आहे का सेफ कंडिशन आहे। आणि त्याच्यामध्ये पडलं तर मग समजो कोणी डिलिव्हरी पेशंट आहे महापालिकेचं दुर्लक्ष झालं याच्यात? हा, झालं, 100% झालेलं आहे ते। आपण पाहू शकतो की महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा या नागरिकांचा आरोप आहे। खरं तर रात्री बेरात्री आणि या ठिकाणी आपण जर हे चित्र पाहिलं तर थोडा जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि हेच पाणी या चेंबरवर जात असल्याने हे चेंबर पूर्णतः पाण्याखाली जातं आणि जेव्हा हे चेंबर पाण्याखाली जातं तेव्हा कोणतंही या ठिकाणी काहीही ओळखायला येत नाही अशी स्थिती निर्माण होते। आपण पाहू शकतो की नेमकं हे चेंबर आता किती खोल आहे, किती रुंद आहे, या ठिकाणी कोणतीही माहिती समोर आलेली आहे। आपण जर पाहिलं तर महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केलेला आहे। मी आपल्याला दाखवू शकतो की हा पूर्ण एक मार्ग आहे, मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। समोरील भाग जो आहे तो जुना मोंढा भाग आहे आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते मोंढ्यामध्ये येत असतात। मात्र त्या ठिकाणचा चेंबर सुद्धा पूर्णपणे उघडा असल्याने धोका होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। त्यामुळे एकूणच आपण पाहू शकतो की मुंबईमध्ये जशी दुर्घटना झालेली होती तशीच दुर्घटना होण्याची वाट आता जालना महापालिका प्रशासन पाहतंय का आणि एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्यानंतरच हे चेंबर जे आहे ते या ठिकाणी दुरुस्त करण्यात येतंय का, असा सवाल जो आहे तो जालना शहरातील नागरिकांच्या मनामध्ये आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। रामनाथ ठाकरे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।